नवी मुंबईमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोकणामधल्या हापूस आंब्याच्या 100 पेट्या या दाखल झाल्यात। यंदा हापूस आंब्याला अवकाळी पाऊस आणि थंडीचा फटका बसलाय, त्यामुळे आवक काहीशी घटली आहे। गेल्या वर्षी याच वेळेला 500 पेट्या हापूस आंब्यांची आवक झाली होती। यावर्षी फक्त 80 ते 100 पेट्या या ठिकाणी आलेल्या आहेत। कोकणामधील हापूस आंब्यापेक्षा केरळच्या हापूस आंब्याची आवक सध्या जास्त होती आहे। कोकणामधील हापूस आंबा 2 ते 2.5 हजार रुपये डझन विकला जातोय, तर केरळमधला आंबा 200 ते 600 रुपये किलोनं सध्या विकला जातोय। सध्या मार्केटमध्ये आत्ताशी कुठे थोडा थोडा आंबा दिसायला लागलेला आहे। यंदा आंब्यावरती मोठं सुनामी असं संकट आलेलं आहे, कारण आंब्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फूट झाली होती। ह्यावेळेला असं वाटत होतं का ह्यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 1 फेब्रुवारीपासून चांगला सीझन चालू होईल, शेतकऱ्याला जवळजवळ 90 ते 100 दिवस आंबा विकायला मिळेल, त्याच्यामुळे 2 पैसे हातामध्ये राहतील। परंतु ज्या प्रमाणामध्ये फूट झाली त्या प्रमाणामध्ये आंबा शिल्लक राहिला नाही। थंडी अति प्रमाणात झाली, पाऊससुद्धा भरपूर पडला, जास्त थंडी पडल्यामुळं आंबा सगळा गळून गेलेला आहे। मुहूर्त आम्ही महाशिवरात्रीलाच केला आणि आपल्याला हेच आहे की चांगला आंबा आपण गिरायकांना देऊ, म्हणून आम्ही क्वालिटीवाला तेवढा काढतोय आणि पाठवतोय। पण आज यावर्षी कशामुळे परिणाम हा झालेला? पावसामुळे भरपूर आणि थंडी पण जास्त होती, त्याच्यामुळे जरा आपला आंबा यंदा थोडा कमीच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।